नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करतो. तर मंडळी, प्रत्येकाला आहे ना सकाळी सकाळी एकच प्रश्न असतो, अजून 5 मिनिटं झोपायला भेटलं असतं तर चाललं असतं आणि आज नाश्त्यात काय बनवायचं. तरी ना हे सगळं टेन्शन विसरा. आज आपण आहे ना नाश्त्यात ना एकदम चटपटीत, पौष्टिक आणि चवदार असा नाश्ता बनवणार आहे. तो म्हणजे आपले सर्वांचे आवडते आप्पे. वरतून कुरकुरीत आणि मधून एकदम मुलायम असे आज आपण आहे ना हे आप्पे बनवणार आहे. तर चला बघूया हे आजचे आपले आप्पे बनताय तरी कसे आणि यासाठी लागणार आहे काय काय सामुग्री. तर चला बनवूया आप्पे. तर मंडळी, आज आपले बनणार आहे हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट असे आप्पे. तर ह्या आप्प्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ना, हे पहिले आपण बघूया. यासाठी लागणार आपल्याला 1 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि त्याबरोबर 1 वाटी पोहे. हे सर्व 5 प्रकारचं साहित्य आपल्याला आप्पे बनवण्यासाठी लागणार आहेत. तर हे सर्व साहित्य मंडळी मस्तपैकी भिजून ठेवायचं कमीत कमी 4 ते 5 तास. 4 ते 5 तासानंतर ना हे सर्व साहित्य व्यवस्थित भिजलं का नाही ते बघायचं आणि हे सर्व साहित्य काढायचं आणि मस्तपैकी मिक्सरमध्ये त्याला दळून घ्यायचं. कसं गरा 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 असं मस्तपैकी दळून घ्यायचं आणि मस्तपैकी पीठ दळवल्यावरती एका मस्तपैकी मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचं. तर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो अजून कशी आहे. तर मंडळी, पुढची प्रोसेस आहे, आपण हे सर्व पीठ दळून घेतलं का त्यामध्ये ना मस्तपैकी हिरवी मिरची, लसूण हे ना दळून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये टाकायचं. त्यानंतर कोथिंबीर, कांदा, टोमॅटो हे पण चिरून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये टाकून मस्तपैकी याचं मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत ना करून घ्यायचं. कारण का माहिती का, त्याला मस्तपैकी आपल्याला चव यावी, म्हणजे आपल्याला टेस्टी आप्पे बनावे यासाठी. आणि त्यामध्ये ना नंतर आपल्या चवीनुसार ना मीठ टाकून घ्यायचं आणि मग चालू होती आपली आप्पे बनवण्याची प्रोसेस. बघूया आपले आप्पे आता कसे बनताय. तर यासाठी आपल्याला प्रथमतः आपण बनवणार आहोत चटणी. त्या चटणीसाठी लागणार तुम्हाला खोबरं घ्यायचं किसून, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व घ्यायचं. हे सर्व लागणार आपल्याला चटणीसाठी, हे साहित्य लागणार. तर अजून पुढची प्रोसेस काय आहे ते आपण बघूया. तर मंडळी, जेव्हा आप्पे ना स्वयंपाकघरात बनत असताना त्याचा सुगंध आहे ना पूर्ण आपल्या स्वयंपाकघरात, म्हणजे पूर्ण बाहेर हॉलमध्ये पण आहे ना असा दरवळतो ना की एकदम, म्हणजे तो खाण्याचा आहे ना मोह आपल्याला आवरत नाही. असे सुगंधी आप्पे ना बनतात आणि हे आप्पे ना इतके इझी ना, म्हणजे 15 ते 20 मिनिटात आपण बनवू शकतो. म्हणजे आपल्या टिफिनसाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी पण आहे ना हे आप्पे आपण आहे ना बनवून देऊ शकतो. कारण हे सर्वात एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे मंडळी. फक्त पटकन बनवता आली पाहिजे का जेणेकरून आहे ना आपला म्हणजे मोह आहे ना खाण्याचा आवरणार नाही आप्पे बघून, कारण ते एकदम टेस्टी बनवता. तर मंडळी, आता आहे ना आप्पे बनताय. जेव्हा आपण ते त्याच्या म्हणजे याच्यावर टाकतो तव्यावर टाकली काही 2-3-4 मिनिटं ना थोडेसे त्याला ना शिजवतो. म्हणजे त्याच्यात जे जे पण आपण इन्ग्रेडियंट टाकले ना ते थोडं शिजवतोय ना, एक 2-5 मिनिटं ठेवायचे आणि त्यानंतर ना कसे आपले खमंग आप्पे बनताय ना कुरकुरीत, ते आपण बघूया. मंडळी, आता बनले आपले आप्पे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी. तुम्ही पहा त्याला मस्तपैकी असा परफेक्ट, एकदम परफेक्ट गोल्डन कलर आलाय आणि इकडे त्यावर बनवली आपण चटणी. तर आता घेऊ आपण याची टेस्ट कशी झाली हे आपले आप्पे. मंडळी, आता आहे ना मस्तपैकी गरम गरम आप्पे बनताय एकदम मस्तपैकी ना कुरकुरीत, चविष्ट आणि चवदार बनले आप्पे. तर म्हणलं डायरेक्ट ना किचन मध्ये बसू, म्हणजे कसं गरमागरम ना गॅसवरून काढायचं मस्तपैकी आणि रप्पा रप्पा खायचे. एकदम मस्त मस्त क्रिस्पी क्रिस्पी आप्पे. तर पहिले तुम्ही इकडे पहा, इकडं या मस्तपैकी. इकडे बघा मस्तपैकी ना मध्ये तुम्ही बघू शकता आपण टमाटे वगैरे यांचं, कांदा वगैरे यांचं मिश्रण टाकलं होतं. मध्ये एकदम मूग आहे आणि बाहेरून ना
एकदम कुरकुरीत म्हणजे क्रिस्पी बनले आप्पे. तर बघूया आप्पे कसे झाले. एकदम कुरकुरीत आणि मस्त, मध्ये एकदम मऊ, बाहेरून एकदम क्रिस्पी. हे असे आप्पे आपले ना आज बनले. तर मंडळी, याची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. झटकीपट 15 ते 20 मिनिटात बनणारा हा नाश्ता, हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट असा नाश्ता आहे. हे गरमागरम आप्पे मला तर एकदम भारी वाटलं. तुम्हाला पण हे आप्पे ना कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मंडळी, आता मस्तपैकी ना गरमागरम आप्पे झाले, एकदम पौष्टिक आणि चविष्ट. तर आता आहे ना मस्तपैकी ना थोडासा गरम गरम चहा मारतो. तर मंडळी, आपला हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला नक्कीच कसा वाटला ना मला एक कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला आहे ना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ना या तुमच्या भावाला आहे ना नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी ना खूप मज्जा येईल आणि तुम्हाला पण आहे ना माझे व्हिडिओ पाहण्यासाठी ना खूप आनंद वाटेल. तर चला पुन्हा भेटूया आणखीन छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.